पहिल्यांदा मला खाली वाकता येत नव्हतं किंवा असं जास्त वेळ उभं राहता येत नव्हतं. जास्त वेळ उभं राहिले की पाय भरून यायचे. तिसऱ्या सेशनमध्येच मी साधारण 1 ते सव्वा किलोमीटरपर्यंत अगदी विना अडथळा आणि काही न दुखता सरळपणे चांगलं चालायला लागलो. इतरही माझ्यात बरेच मला बदल जाणवले की शरीरातील हलकेपणा, पोश्चरमधील सुधारणा. आणि आज हे माझं 4थं सेशन आहे. कालच मी जेजुरीगड पूर्ण स्वतः चढून गेलो. त्याच्या आधी आम्ही आमच्या नाशिकला सप्तशृंगी देवी आहे, तिथे 500 पायऱ्यांचं वर मंदिर आहे, ते पण चढून आलो. न्यूक्लियस पल्पस. आज आपण ज्या काही मुवमेंट्स करतोय, ज्या काही हालचाली करतोय, पुढे वाकणं, उठणं, बसणं, झोपणं, चालणं, ह्या सगळ्या हालचाली होण्यासाठी ही चकती काम करते. दॅट इज द न्यूक्लियस पल्पस. रोजचा व्यायाम गरजेचा आहे. जसं अन्न ही काळाची गरज आहे किंवा आपल्याला अन्न हे आपली एक ऐषणा आहे, तशी व्यायाम हा जर नाही केला गेला तर तुमच्या आजूबाजूच्या मसलची ताकद ही कमी होत जाते आणि त्याच्यामुळे स्लिप डिस्कचा त्रास किंवा सायटिकाचा त्रास हा वाढत जातो. तर लिव्हरचे 1000 फंक्शन बॉडीमध्ये आहेत, ज्याच्यामध्ये डिटॉक्स पहिलं फंक्शन आहे, दुसरं फंक्शन आहे रक्ताची निर्मिती करणं, तिसरं फंक्शन आहे हार्मोनचा बॅलन्स करणं आणि हार्मोन डेव्हलप करणं, रिजनरेशन आणि सप्लाय. म्हणजे स्पायनल हेल्थ आणि मनाच्या आरोग्याचं पण खूप निगडीत नातं आहे. 100% एकमेकाचा आश्रय संबंध आहे. नमणेसचा पेशंट जर दवाखान्यात माझ्याकडे आलेला आहे तर नमणेस जाऊन टिंगलिंग चालू होणं हे चांगलं लक्षण आहे. मला याच्यामध्ये सर्वात छान काय वाटलं माहिती आहे का, की तुम्ही सर्जरी हा शब्द कुठेही आतापर्यंत वापरला नाहीत. हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. वाघ हा शिकारीला गेला नाही आहे कारण की कंबर दुखती आहे, किंवा माकड आज झाडावरनं उड्या मारत नाही आहे कारण की सायटिकाचा त्रास आहे किंवा चक्कर येते. असं कधी ऐकलं आहे का हो? मग सिलेंडर उचलतानाच पाठीत उसण भरली आहे किंवा गाडी 10-10, 15-15 किलोमीटर चालवल्यामुळे कंबरनं अक्षरशः गेली आहे. असं का होतं बरं? हा प्रश्न खरंच मला खूप दिवसापासून होता. म्हणूनच आज आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही डॉक्टर विराज भंडारी यांना बोलवलं आहे. डॉक्टर विराज भंडारी हे एक पाठीचे, मानेचे आणि कमरेचे जे काय सगळे विकार आहेत याचे ते तज्ज्ञ आहेत. ते स्वतः MD आयुर्वेद आहेत, त्यांना ऑर्थोपेडिक नॉलेज पण आहे, त्यांना ऑस्टिओपॅथिक नॉलेज पण आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी देशात आणि परदेशात जाऊन म्हणजे इटली, जर्मनी, पोलंड, युरोपमधले काही देश, चायना, अशा सगळ्या देशांमध्ये जाऊन वेगवेगळ्या एक्सपर्ट्सकडनं प्रशिक्षण घेऊन ते आलेले आहेत. त्यांची पुण्यामध्ये अतिशय वेल नोन प्रॅक्टिस आहे आणि 20,000 लोकांपेक्षा जास्ती, रादर 20,000 रुग्णांपेक्षा जास्ती त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांनी हाताळून ते अक्षरशः बरे देखील केले आहेत. तर आपण डॉक्टर विराज भंडारींना वेलकम करूयात. डॉक्टर विराज, वेलकम टू इनोटॉक्स. मी तो पहिला प्रश्न विचारला ना, तो खरंच माझ्या मनामध्ये होता. म्हणजे प्राण्यांमध्ये असं कधी आपण ऐकलंय का हो? स्लिप डिस्क झाली आहे, व्हर्टिगो होतोय, कमरेचे काही वेगवेगळे विकार आहेत, त्यांच्यामध्ये तर ते होत नसतं. मग त्यांचा मणका आणि आपल्या मणक्यामध्ये काय फरक आहे? एक लक्षात घ्या, बरेच प्राणी जे आहेत ते सतत हालचाल करत असतात. बरं. त्यांची हालचाल करण्याची एक विशिष्ट पद्धत पण आहे आणि ते गाडी वापरत नाही आहेत. ओके. ते मोबाईल वापरत नाही आहेत. बरोबर. आज तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक प्राणी हा एक तर व्यवस्थित ब्राह्म्य मुहूर्ते म्हणजे सकाळी उठतोय आणि संध्याकाळी वेळेवर झोपतोय. ओके. त्याचे खाण्याचे, पिण्याचे, प्रत्येक गोष्टीचे नियम तो निसर्गाला धरून आहे. आज आपण काय झालंय, आपण आपली जागरणं ही वाढत चालली आहेत, त्याचबरोबर जेवणाच्या वेळा अवेळी होत चाललेल्या आहेत आणि वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट, वेगवेगळे डिव्हायसेस आपण प्रचंड प्रमाणात वापरतोय आणि तेच डिव्हायसेस वापरल्यामुळे बऱ्याच कारणांमुळे म्हणजे व्यायामाच्या अभावामुळे आजकाल कंबरदुखी ही वाढत चालली की त्या कमरेमध्ये ताकदच नाही आहे. बरेच प्राण्यांचे पण काही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये पूर्वी नकुल सहदेव हे अश्व आयुर्वेद म्हणजे अश्वावरती अख्खी संहिता लिहिली गेली आहे. त्याचबरोबर हत्तीचा आयुर्वेद, हस्ते आयुर्वेद याचा अख्खं हस्तलिखित आपल्याला आपण चौकात बघायला मिळतं. मग या प्राण्यांनाही मणक्याचे आजार होत होते का? तर होत होते. त्यांचेही स्पेसिफिक क्रायोबॅक्टर कॉलेजेस आहेत. बर.
म्हणजे कॅट क्रायरोबॅक्टर, डॉग क्रायरोबॅक्टर, हे ॲक्च्युली क्रायरोबॅक्टर हे नर्वस सिस्टीम जी आहे ती रिजनरेट करणं आणि त्या प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या हार्मोन्सचा, बरेच प्राणी जेव्हा घरी एखाद्या राहतात आहे मग ते कधी डिप्रेशनमध्ये जातात की त्यांना फिरवलंच जात नाही आहे किंवा त्यांचा मालक त्यांना वेळेवर भेटत नाही आहे किंवा तो गावाला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे ते प्राणी डिप्रेशनमध्ये गेले की ते क्रायरोबॅक्टर क्लिनिकमध्ये जाऊन त्यांना ती ट्रीटमेंट दिली जाते US मध्ये. इंडियामध्ये ते कल्चर अजून नाही आहे. तर प्राण्यांनाही स्लीप डिस्कचा आजार ज्या प्राणी हाईटला कमी आहेत त्या प्राण्यांमध्ये, म्हणजे डॅशहाउंड नावाची जी जाते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्लीप डिस्कचा त्रास त्या कुत्र्यामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतो. त्याचबरोबर जिराफमध्ये कमरेचा त्रास हा जास्त प्रमाणात बघायला मिळतो. असं ॲनिमल वेटरनरी डॉक्टरांच्या पुस्तकांमध्ये ह्या गोष्टी मला वाचायला मिळाल्या. कारण मी जेव्हा स्पाईन जो आहे, आज तुम्ही बघा सगळ्या पशु पक्ष्यांचे स्पाईन हे आडवे आहेत. मनुष्याचा स्पाईन हा विचार करून, बुद्धी वापरून, आणि त्यांनी पूर्वी आपण 2 हात 2 पाय वापरत होतो, आज फक्त 2 पाय वापरतोय उभं राहण्यासाठी. बरोबर. आपला विकास होत गेला आणि पाठीचा कणा हा स्ट्रेट होत गेला, जेणेकरून आपली बुद्धी ही विकसित होत गेली. म्हणजे पूर्वीचे आदिवासी लोक आणि आजची मुलं किंवा आजची पिढी ह्याचा जर बुद्धीचा आपण जर मेजरमेंट केलं तर ती बुद्धी ही विकसित होत गेली आणि त्यामुळे जसं जसं स्पाईन स्ट्रेट होत गेला आपल्या बुद्धीचा विकास होत गेला, चेतनेचा विकास होत गेला. प्राण्यांमध्ये ती चेतना तशीच राहिली. त्यामुळे प्राणी हे आपल्यापेक्षा कमी प्रमाणात बुद्धी वापरतात. बरोबर. मग जसं जसं विकास होत गेला बुद्धीचा तसं मानेच्या आजूबाजूचे मसल्स, कमरेच्या आजूबाजूचे मसल्स, तिथले व्यायाम प्रकार जे पूर्वी केले जायचे, घरी उठल्यानंतर आपण रोज सकाळी, पूर्वीची पिढी सूर्यनमस्कार करायची, आजच्या पिढीला पहिला मोबाईल हातात असतो. हो. मग त्याच्यामुळे त्या मणक्यामधली ताकद ही कमी होत चालली आणि त्याच्यामुळे स्लीप डिस्कचा त्रास हा वाढत चालला. बरोबर. पण म्हणजे ह्या सगळ्याचा बेसिस जो आहे तो स्पाईनच आहे. येस. आणि स्पाईन म्हटलं की तुम्ही म्हटलात की आता प्राण्यांची जी स्पाईन आहे ती आडवी आहे. बरोबर. पण आपलं जसं एव्होल्युशन होत गेलं, माणूस जसा हुशार होत गेला तसा तो ताठ बसायला लागला आणि माणसामध्ये उंची पण कमी जास्ती असते. मग तुम्ही स्पाईनबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल का? म्हणजे स्पाईनमध्ये जे स्लिप डिस्क होतं ते का स्लिप डिस्क होतं? स्पाईन कशी असते माणसाची? आणि मग उंच माणसाची स्पाईन वेगळी असते का? शॉर्ट माणसाची स्पाईन वेगळी असते का? त्यामध्ये एक लक्षात घ्या, पाठीचा कणा हा आपल्या डोक्यापासून चालू होतो ते माकड हाडापर्यंत आपली स्पायनल कॉर्ड असते, ज्याच्यामध्ये मानेमध्ये 7 मणके, थोरॅसिकमध्ये 12 मणके, कमरेमध्ये 5 आणि सॅक्रम म्हणजे जिथे आपला पेल्विस आहे, पेल्विसच्या भागामध्ये सॅक्रमचे 4 मणके आणि कॉकिक्सचे 4 मणके, असं टोटल 33 मणके आणि त्या 2 मणक्यांच्या मध्ये पाण्याची गादी. त्या पाण्याच्या गादीला म्हणतात ॲन्युलस फायबर आणि त्याच्यामध्ये असते ती चकती, त्याला न्यूक्लियस पल्पस. आज आपण ज्या काही मुवमेंट्स करतोय, ज्या काही हालचाली करतोय, पुढे वाकणं, उठणं, बसणं, झोपणं, चालणं, ह्या सगळ्या हालचाली होण्यासाठी ही चकती काम करते. दॅट इज द न्यूक्लियस पल्पस. ओके. आणि तो न्यूक्लियस पल्पस बऱ्याच वेळा बऱ्याच पेशंटमध्ये बघा तुम्ही, मॅक्झिमम लोकांमध्ये स्लीप डिस्क जी होते ती L4 L5 L5 S1 L1 L2 ला फार 1-2% किंवा 3% लोकांना ट्रॉमा झालाय किंवा इंजुरी झालाय किंवा झाडावरनं पडलं तर तिथे मिळते. पण 99% MRI मध्ये तुम्हाला L4 L5 मध्ये डिस्क ही बाहेर आलेली दिसते. तसंच मानेमध्ये C6 C7 मध्ये गादी ही बाहेर आलेली दिसते. पण मग त्या C6 C7 किंवा L4 L5 मध्ये असं काय आहे की तिथे ते जास्ती स्लीप डिस्कचं प्रमाण जाणवतं किंवा स्पॉन्डिलायटिसचं? तिथे मोबिलिटी जास्त असते, त्या भागामध्ये मोबिलिटी जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याचा वापर हा दिवसभरात आपण जास्त वेळा करतो. बाकीचे जे मणके आहेत त्यांचा वापर हा आपला त्या मानाने फार कमी आहे. L4 L5 ला जर एखादा पेशंट किंवा एखादा माणूस पटकन क्विक सडन ऑफ ॲक्शन, एका सेकंदामध्ये जर 3 मुवमेंट केल्या आणि टॉर्क आणि फोर्स जर वाढला तर ती गादी स्लिप होऊन बाहेर पडते. मग हे होण्यासाठी त्याच्या आजूबाजूच्या मसलमध्ये जर ताकद चांगली असेल तर तो फटका किंवा तो ट्रॉमा तो गादी बाहेर नाही फेकणार आहे. पण आज बरेच पेशंटमध्ये, बऱ्याच लोकांमध्ये ताकद ही कमी होत चालली आहे. उदान वायू शरीरातला हा कमी होत चालला आहे. आणि उदान म्हणजे काय तर बल, वर्ण, स्मृती, क्रिया, हालचाली, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत
ह्या गोष्टी जर पेशंटच्या किंवा माणसाच्या व्यवस्थित होण्यासाठी रोजचा व्यायाम गरजेचा आहे. जसं अन्न ही काळाची गरज आहे किंवा आपल्याला अन्न हे आपली एक ऐषणा आहे, तशी व्यायाम हा जर नाही केला गेला तर तुमच्या आजूबाजूच्या मसलची ताकद ही कमी होत जाते आणि त्याच्यामुळे स्लिप डिस्कचा त्रास किंवा सायटिकाचा त्रास हा वाढत जातो. त्याचबरोबर आज लोकांची बैठी जीवनशैली वाढत चालली आहे. लोक एकाच वेळेस कमीत कमी 8-8, 10-10, 12-12 तास एकाच जागेवर बसून काम करतात. त्यामुळे 2 मणक्यातलं अंतर कमी कमी होत जातं आणि सगळ्यात शेवटचा लोड हा L4, L5 वर येतो. त्याचबरोबर मानेमध्ये C6, C7 वरती लोड येतो, कारण दिवसभर जर PC वरती बसलेलो आहे, दिवसभर जर मोबाईलचा वापर अति करतोय, 5 तास 6 तास मोबाईलचा वापर करतोय, तर तिथलं पाण्याचं प्रमाण हे कमी कमी होत जातं आणि गादी खाली सरकते. त्याचबरोबर 2 मणके खाली सरकतात आणि 7व्या मणक्यावरती प्रेशर येतं, कारण 30 डिग्रीचा तिथे कर्व आहे मानेमध्ये. तसंच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण आपण कसं उठतोय, कसं बसतोय, कसं चालतोय, ह्या गोष्टी जर आपण जागरूकपणे नाही बघितलं गेलं त्याच्याकडे, तर बऱ्याच वेळा मग पुढे जाऊन डिजनरेटिव्ह चेंजेस होणं, बऱ्याच वेळा तो कव नष्ट होणं आणि तो कव नष्ट होऊन गाद्या खाली खाली सरकणं किंवा तिथे खड्डे पडणं, अशा प्रकारचे विविध आजार पेशंटमध्ये बघायला मिळतात. तुम्ही डॉक्टर आयुर्वेदचे पण तज्ज्ञ आहात आणि आयुर्वेद या शास्त्राप्रमाणे किंवा जुन्या काळची जी लोकं होती ती शेतामध्ये काम करायची, बरोबर, किंवा घरी समजा झाडू पोछा करायचा असेल तर खाली बसून पुसायचे, फ्लोअर पुसायचे वगैरे. तर ह्याच्यानी त्यांचं जे आरोग्य असायचं कमरेचं, पाठीचं, मानेचं, ते ऑटोमॅटिकली चांगलं राहायचं का? येस सर. काय होतं की आपण जो काही एक सकाळी उठल्यापासून व्यायाम करतोय, शेतात काम करतोय किंवा आपण झाडू फरशी करतोय, हे करत असताना तुमच्या तिथले मसल्स जे आहेत, जसं स्पाईनच्या तिथे क्वाड्रस प्लंबोरम नावाचा मसल आहे, मल्टीफिडस नावाचा मसल आहे, ह्या मसलला जेव्हा तुम्ही खाली वागताय आणि ते काम रोज करताय कंटिन्युअसली, तर तुमची स्ट्रेंथ ही वाढत जाणार आहे. पण आज काय झालंय की लोकांच्या घरी लोकांनी काम करणं कमी कमी केलं आणि त्याच्यामुळे स्ट्रेंथ ही कमी कमी होत चालली आहे. मग शेतातली कामं पण माणूस आज ट्रॅक्टरवरती काम करतोय आणि शेतात कधीतरी काम करतोय, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा चुकीच्या हालचाली किंवा चुकीचा झटका तिथली मसलला इंजुरी होतीये आणि त्या इंजुरीमुळे गादी ही बाहेर पडते. तर नक्कीच रोज आपण ते काम जर व्यवस्थित केलं, आज झाडू फरशी स्वतः जर घरी केली, तर नक्कीच आपले भविष्यातले होणारे आजार, म्हणजे मणक्याचाच आजार नव्हे तर पुढे जाऊन होणारं डायबिटीज, बीपीचा त्रास हा पण कमी होणार आहे. एक लक्षात घ्या, आयुर्वेदशास्त्र काय सांगतं, जिथे जिथे तुम्ही काम नाही करणार आहे, जिथे तुम्ही बसून राहणार आहात, कुठल्याही प्रकारच्या हालचाली नाही करणार, तिथे आमजन्य आजार वाढत जाणार आहे, कफाच्या व्याधी वाढत जाणार आहे. आणि जिथे तुम्ही एक्सेसिव्ह काम करणार आहे, अतियोग, आयुर्वेदशास्त्र 3 गोष्टी सांगतं, अयोग, अतियोग आणि मिथ्यायोग. अयोग म्हणजे काहीच काम नाही करायचं आहे, की अजिबात काम नाही आहे, आणि अतियोगामुळे मग डिजनरेटिव्ह चेंजेस, झिजणं अतिप्रमाणात, तिथे खड्डे पडणं, हा प्रकार होऊ शकतो. आणि मिथ्यायोग म्हणजे जी गोष्ट ज्यावेळेस करायची नाही त्यावेळेस ती करणे. तुम्ही खूप छान पॉईंट सांगितला. म्हणजे पहिल्या आपण जेव्हा पॉडकास्ट सुरू केला तेव्हा तुम्ही म्हणलं मूव्हमेंट प्राणी खूप करत राहतात, त्याच्यावरनं एकदम डोक्यात आलं की मूव्हमेंट इज मेडिसिन इन अ वे. पण तुम्ही आता जो दुसरा पॉईंट सांगितला तो आला अतियोगाचा, म्हणजे अति मूव्हमेंटमुळे सुद्धा ती झीज वाढू शकते. तर या मुवमेंटबद्दल काहीतरी अजून सांगा ना. एक लक्षात घ्या, मुवमेंट इज मेडिसिन हे वाक्य आमच्या डेरिक गिल जे माझे टीचर्स होते ते नेहमी म्हणायचे, मुवमेंट्स इज अ मेडिसिन. तर मुवमेंट्स ज्या आहेत, आज कुठल्याही हालचाली ज्या आहेत, हालचाली हे एक मोठं औषध पण आहे. औषध कसं आहे तर एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा बऱ्याच रुग्णामध्ये एखादा मसल शॉर्टमध्ये जातो, त्याच्यामुळे शरीराची उजवी बाजू किंवा शरीराची डावी बाजू ही लहान झाल्यामुळे त्याला ती हालचाल करायला त्रास होतो. जसं आपण खुर्चीवरती बसलेलो आहोत आणि बसल्यानंतर काही लोकांना जर क्वाड्रस प्लंबोरम मसल शॉर्टमध्ये गेला असेल, पोटाच्या तिथले स्नायू शॉर्टमध्ये गेले, सिरेटस अँटेरियर शॉर्टमध्ये गेला, तर त्यांना नेहमी बसताना या पद्धतीने बसावं लागतं, बिकॉज ऑफ शॉर्टनिंग ऑफ दॅट मुवमेंट. मग आपल्याला काही विशिष्ट मुवमेंट त्यांना पॅटर्न दिला, त्यांना विशिष्ट काही एक्सरसाइज पॅटर्न मी दिले, तर त्या मसल ज्या शॉर्ट झालेल्या आहेत त्या मसल परत इलॉंगेट होऊन मोठ्या होतात आणि तिथे त्या पेशंटच्या मुवमेंट्स
ह्या मेडिसिन म्हणून काम केलं जातं. बऱ्याच लोकांमध्ये आम्ही एक काही मुवमेंट पॅटर्न त्यांना सांगतो की तुम्हाला चालायचं कसं आहे. टाच पंजानी तुम्ही चाला तर तुम्हाला ओपन फ्री ग्रॅव्हिटी म्हणजे तुमच्या शरीरातला ऑक्सिजनचा प्रवाह आहे तो प्रचंड प्रमाणात जर वाढवला तर तुमच्या आजूबाजूच्या मसलमध्ये ऑक्सिजनचा सप्लाय जर मोठ्या प्रमाणात वाढवला तर तुमच्या मुवमेंटमुळे तो ऑक्सिजनचा सप्लाय वाढवता येतो आणि तो जर वाढवला गेला तर पेशंटचे मसल हे रिलीज होतात, शॉर्ट होतात, जिथे जिथे नोड्स बनलेत, लिम्फ नोड बनलेले आहेत, गाठी बनलेत, त्या गाठी सोडवता येतात. म्हणजे आता एक दुसरं कोरिलेशन म्हणजे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की बॉडी ना खूप स्टिफ झाली आहे, तर ती स्टिफ होते ती म्हणजे मसल शॉर्ट झाली असल्यामुळे स्टिफ होत असते का? स्टिफ होण्याचे 2 प्रकार आहेत सर. एक स्टिफ होण्याचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर स्टिफनेस जाणवणं आणि काही पेशंटला काही लोकांना काहीतरी मुवमेंट केली आणि स्टिफनेस आलाय. तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअस मला स्टिफनेस जाणवतोय फ्रॉम द सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत. तर तो पहिला जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये फक्त मॉर्निंग स्टिफनेस, तिथे स्पेसिफिक गादी ज्यावेळेस ॲन्युलस फायबरला फाटून बाहेर येते, न्यूक्लियस पल्पस हा बाहेर येतो, त्यावेळेस मॉर्निंग स्टिफनेस जाणवतो. त्या पेशंटला 2 तास, अर्धा तास, 1 तास फक्त कंबर अवघडल्यासारखी वाटते, मानेचा भाग अवघडल्यासारखा वाटतो. सेकंड स्टेजमध्ये मी तुम्हाला जे सांगितलं की ज्याच्यामध्ये काही मुवमेंट केल्यानंतर स्टिफनेस येतो आहे की बाबा मी आज दिवसभर बसलेलो आहे किंवा मी टेनिस खेळून आलो आणि मला स्टिफनेस आला आहे. तो का होतो बरं? तो येण्याचं कारण तिथल्या मसलला कुठेतरी इंजुरी झाली किंवा तो मसल एक्स्ट्रा वापरला गेला, जोरात वापरला गेला, ताणला गेला, तुम्ही मूव लावलंय, आयडेक्स लावलंय किंवा दुःख बघावसारखा लेप लावला आणि तो स्टिफनेस गेला, परत तो आलेला नाहीये. आणि तिसरी केस जी मी तुम्हाला सांगितली की ज्याच्यामध्ये कंटिन्युअस स्टिफनेस राहतो, जसं एखादं ऑपरेशन केलंय, तिथे स्क्रू फिक्सेशन सर्जरी झालेली आहे, तर त्या पेशंटमध्ये बराच कालावधी तुम्हाला तो स्टिफनेस जाणवतो बिकॉज ऑफ मेकॅनिक बाहेरची गोष्ट तिथे तुम्ही इम्प्लांट केलेली असते. बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये फिक्सेशनची सर्जरी झाली असते, स्क्रू लावलेले असतात, तिथे त्यांना कंटिन्युअस स्टिफनेस जाणवतो. बऱ्याच वेळा काही लोकांचे हर्नियाचे ऑपरेशन झालेत, ते हर्निया शिवत असताना डॉक्टरांकडनं मसल जास्त प्रमाणात शिवले जातात, त्यामुळे स्टिफनेस जाणवतो. काही लोकांचे लिम्फ नोड्स सुजले जातात आणि त्या लिम्फ नोड्स सुजल्यामुळे तिथे स्टिफनेस येतो. म्हणजे हे प्रत्येक वेळेस पेशंट टू पेशंट काय कारण घडलंय, रूट कॉज काय हे बघूनच ठरवावं लागतं की नक्की मग त्याच्यामध्ये ट्रीटमेंट पार्टची गरज आहे का तो आयुष्यभरासाठी स्टिफनेस राहणार आहे. पण अगदी कॉमन म्हणजे घरच्या घरी करायला उपाय, ज्यांना मॉर्निंग स्टिफनेस येतोय किंवा मुवमेंटमुळे आलेला स्टिफनेस आहे, तर असा काही उपाय आहे का जो तुम्ही सजेस्ट करू शकाल की बाबा सकाळी उठल्यानंतरचा जो स्टिफनेस आहे तिथे तुम्हाला क्रायोप्रॅक्टरचं सेशन गरजेचं असतं किंवा काही योगा पॅटर्न तिथे गरजेचे आहेत. योगा पॅटर्नमध्ये तुम्हाला स्टँडिंग असणं, फॉरवर्ड बेंड असणं आणि बॅकवर्ड बेंड असणं, जर ती कंटिन्युअस तुम्ही जर केली तर तिथला स्टिफनेस हा कायमचा जातो. सूर्यनमस्कार सारखं जे आसन स्थिती आहे, 12 पोझेस जे आलेले आहेत, पृथ्वीच्या जवळ चाललो श्वास सोडायचा आहे, पृथ्वीच्या वरती चाललो श्वास घेत त्या आसन स्थितीमध्ये तुम्हाला थांबायचं आहे. एक सूर्यनमस्कारच्या पोझिशनमध्ये कमीत कमी 10 सेकंदापासून 30 सेकंदापर्यंत जर थांबलो तर तिथला स्टिफनेस हा हळूहळू 4 वीकमध्ये कमी यायला लागतो. त्याचबरोबर ज्या लोकांना एखादं खूप टेनिस खेळून आलोय किंवा जिम करून आलो आणि स्टिफनेस झालाय, तिथे तुम्ही दुःख बघाव लेप किंवा बजरंग लेपासारखं औषध किंवा घरगुती स्टीम जर घेतली तर त्या स्टीमने तिथला स्टिफनेस लगेच कमी होतो. आणि त्याचबरोबर 2 खारका कंपल्सरी खाणं, कारण एक लक्षात घ्या, मसलमधली ताकद ही कमी होतीये, स्नायूंमधली ताकद कमी होती म्हणून तो स्टिफनेस येतोय. तिथे तुम्ही 2 खारका रोज कंपल्सरी सकाळ संध्याकाळ खावा. च्यवनप्राश हे रसायन पद्धतीने घेणं. रसायन पद्धतीने म्हणजे काय, तर कमीत कमी 30 ग्रॅम च्यवनप्राश, 50 ग्रॅम च्यवनप्राश, 60 ग्रॅम च्यवनप्राश, तुमच्या अग्नीनुसार जर ती क्वांटिटी वाढवली आणि ती क्वांटिटी पुढे एक 3 ते 6 महिने घेतली तर तिथे तुम्हाला रसायनाचे गुण मिळायला लागतात, तिथे ताकद वाढायला लागते, मसलची बॅलन्स होतो आणि इंटिग्रेटिव्ह अप्रोचनी जर या पद्धतीने जर च्यवनप्राश खाल्ला तर खूप चांगल्या प्रकारे पेशंटला फायदा होतो. बरं, च्यवनप्राशाबद्दल हे खरं नवीनच कळलं. तुम्ही सूर्यनमस्काराबद्दल बोललात की सूर्यनमस्कारामध्ये 12 आसनं असतात किंवा 12 पोजेस असतात आणि तुम्ही 10-10, 20-20 सेकंद
होल्ड करून होल्डिंग करून तो सूर्यनमस्कार करा असं म्हणलात. तर प्रत्येक पोजला असं काही त्याच्यामध्ये महत्व आहे का, की प्रत्येक पोज वेगवेगळ्या मसल ग्रुप्सवर काम करते का सूर्यनमस्कारामध्ये? मसल ग्रुपवरती पण काम करते आणि तुमचे स्पिंक्टर्स जे आहेत, एक लक्षात घ्या, सूर्यनमस्कारची पहिली पोझिशन आहे ताडासन समस्थिती. या स्थितीमध्ये नमस्कार पोझिशनमध्ये तुम्ही पायाची बोटं ओपन करा, गुडघे टाईट करून घ्या, बटकचा भाग स्क्वीज करून घ्या. हा पहिल्या पोझिशनला आपण 20 ते 30 सेकंद जर थांबलो तर तुमचे ब्रीदिंग पॅटर्न हा बॅलन्स यायला लागतो. त्यानंतर सेकंड पोझिशनमध्ये परिवृत्त उत्तानासन तुम्ही मागे गेलात, त्यानंतर तुमच्या लिव्हरच्या तिथले जे मसल्स आहेत ते ॲक्टिव्ह व्हायला लागतात आणि लिव्हरच्या तिथल्या ज्या मसल्स ॲक्टिव्ह झाल्यामुळं लिव्हरचे 1000 फंक्शन बॉडीमध्ये आहेत, ज्याच्यामध्ये डिटॉक्स पहिलं फंक्शन आहे, दुसरं फंक्शन आहे रक्ताची निर्मिती करणं, तिसरं फंक्शन आहे हार्मोनचा बॅलन्स करणं आणि हार्मोन डेव्हलप करणं, रिजनरेशन आणि सप्लाय. तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस लिव्हर इमोबलाइज होतो किंवा लिव्हरचे मसल किंवा लिव्हरचा लिगामेंट टाईट होतो, तेव्हा हार्मोनचा तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी कमी पडायला लागते, रक्तनिर्मिती कमी पडायला लागते. मग तुम्ही जर सूर्यनमस्कारामधलं परिवृत्त उत्तानासन 30 सेकंद थांबून करताय, लिव्हरला परत नॉर्मल रिदम, लिव्हरची नॉर्मल मोबिलिटी यायला सुरुवात होते. तसंच तिसरं आसन आहे सूर्यनमस्कारामधलं उत्तानासन. उत्तानासनामध्ये तुम्ही गेलात, तुमचे स्प्लीनचा भाग, स्टमकचा भाग, तिथले लिगामेंट्स हे रिलीज व्हायला लागतात. प्रत्येक पोज ही तुम्हाला वेगवेगळ्या मसलवरती, वेगवेगळ्या स्नायूंवरती आणि वेगवेगळ्या अवयांवरती, वेगवेगळ्या स्पिंक्टरवरती तुमचे आर्टरी, व्हेन, नर्व ह्याचा जो वाहण्याचा जो संबंध आहे आणि त्याच्याबरोबर लिम्फ नोड वाहण्याचा जो संबंध आहे तो ओपन आउट होतो आणि त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने जर सूर्यनमस्कार मारले होल्डिंगवाले तर तुम्हाला सेम डे एक वेगळा बदल 24 तास जाणवायला लागतो, की अरे काहीतरी सिक्रिशन व्हायला लागलाय, फ्रेश जाणवायला लागतं. तुम्ही जेवलात कमी तरी तुम्हाला भूक ही लागत नाहीये, बिकॉज सूर्यनमस्काराने ताकद ही प्रचंड प्रमाणात वाढते आणि तुमचं जी ऊर्जा आहे ती एक वेगळ्या लेवलला डेव्हलप होते शरीरामध्ये. काही काही जण 108 सूर्यनमस्कार, 100 सूर्यनमस्कार असे वेगवेगळ्या नंबर्समध्ये सूर्यनमस्काराची प्रॅक्टिस करतात. तर मग नॉर्मल किती मिनिमम नंबर ऑफ सूर्यनमस्कार लोकांनी घालावेत? एक लक्षात घ्या, आपल्याला काय त्याच्या सूर्यनमस्कार मागचं कारण पहिलं सगळ्यांना महत्त्वाचं माहीत पाहिजे, की आपण का मारतोय. काही लोकांचं असतं की मला स्थौल्य आहे, ओबेसिटी आहे, मला वजन कमी करायचं आहे म्हणून मारायचे आहेत. काही लोकांचा मोठो असतो की मला नुसतं सूर्यनमस्कार मारायचे आहेत. मग तिथे नंबर त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो, की माझा मित्र 108 मारतोय, मला पण 108 मारायचे आहेत. पण एक लक्षात घ्या, सूर्यनमस्कार मारत असताना तुम्ही का मारताय, कशासाठी मारताय आणि तुम्हाला कशावरती काम करायचं आहे. तुमच्या मसलवरती काम करायचं आहे, ऑर्गनवरती काम करायचं आहे, का तुमची स्ट्रेंथ वाढवायची आहे, का मला निरोगी राहण्यासाठी करायचं आहे. हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन जर सूर्यनमस्कार मारले, पहिले 3 सूर्यनमस्कार तुम्ही 5 सेकंद चे मारा, त्यानंतर पुढचे 3 सूर्यनमस्कार हे 10 सेकंदाचे मारा, त्याच्या पुढचे 3 सूर्यनमस्कार हे 20 सेकंदाचे मारा. असं जर तुम्ही जर वाढवत जाऊन एक 12 सूर्यनमस्कारापर्यंत जर मारले तर त्याचा फायदा हा नक्की होणार आहे. पण 108 सूर्यनमस्कार मारून फक्त मनाला वाटतं की मी सूर्यनमस्कार मारलेत, पण त्याच्यापासून मिळणारा जो फायदा आहे तो नक्कीच मिळेल का, तर 100% नाही मिळणार. कारण तिथे जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत सिक्रिशन होत नाहीत. म्हणजे त्या मुवमेंटमध्ये थांबणं हे खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे असं आज लक्षात आलं. याच्यामध्ये ना अजून एक प्रकारचा स्टिफनेस पण असू शकतो ना, म्हणजे जो आपण अनुवंशिक म्हणू किंवा जेनेटिक म्हणू. म्हणजे काही जणांची कदाचित स्कोलिओसिस सारखा आजार जो आहे, जो कुब्ज ज्याला म्हणतात. म्हणजे काय? स्कोलिओसिस म्हणजे लहान जन्मतः मणक्यामध्ये बाक असतो. जन्मतः मणक्यामध्ये बाक येणं किंवा साधारण एक 6वी-7वीला मुलगा किंवा मुलगी आली की तिच्या मणक्यामध्ये बाक यायला लागतो, सी क होतो पूर्ण आणि त्याच्यामध्ये जन्मतः विकृती ती असते. त्याचबरोबर काही ॲटोइम्युन डिसऑर्डर्स आहेत की ज्याच्यामध्ये जन्मतः स्पाईनच्या आजूबाजूला कडकपणा जाणवतो. मग तशा केसेसमध्ये तुम्हाला सूर्यनमस्कार मारणं, काही योगासनं करणं आणि मन आनंदी ठेवणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे स्पायनल हेल्थ आणि मनाच्या आरोग्याचं पण खूप निगडीत नातं आहे. 100% एकमेकाचा आश्रयी संबंध आहे. आश्रयी संबंध म्हणजे काय, तर एक लक्षात घ्या, मन
आणि स्पाईन हे जे मनामधनं मज्जातंतूचा जो प्रवाह आहे तो स्पायनल कॉर्डमधनं वाहत असतो आणि मज्जातंतू जे आहेत ह्या सगळ्या तुम्ही जे काही विचार करताय, तुमच्या ज्या काही भावना आहेत, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं सगळ्या प्रकारच्या मनाच्या हालचाली या सगळ्याचा परिणाम हा तुमच्या स्पायनल कॉर्डवरती होत असतो. बापरे. तुमच्या इमोशनचा सगळा बघा, तुम्ही घरात कोणीतरी जेवायला येणार आहे हे समजलंय आणि एक 3-4 लोक येणार आहे, इट्स ओके, पण एक 20 ते 30 लोक जेवायला येणार आहे म्हटल्यानंतर इथे सगळी लगेच अवघडून जातं. हो. आपल्या मराठीत म्हणे बघा, समोरच्यानी गाडी घेतली आणि तुझ्या पोटात का दुखतंय. तर हा भावनांचा सगळा जो परिणाम आहे, हे सगळे जे गोष्टी आहेत, तुमचे सगळे इमोशन्स जे आहेत त्या वेगवेगळ्या ऑर्गनला कॉन्ट्रॅक्ट करून टाकतात. अहंकार वाढला की कंबर आखडायला लागते, गुडघे धरायला लागतात, एक सतत कुणाला तरी दुखावतात आहे, सतत कुणाला तरी दुखवण्याची भावना आहे किंवा सतत कोणतरी मनातनं कोणतरी बोलतंय आणि ते लागून मनामध्ये रडतोय माणूस आतमध्ये, सारखं वारंवार दुःखी होतोय. मग त्याचा कुठं ना कुठं परिणाम तुमच्या डिओडिनम आणि राईट किडनीवरती होतो. आणि मग ते किडनीच्या तिथले लिगामेंट जे आहेत ते टाईट होतात आणि टाईट झाले की स्पायनल कॉर्डला तिथे सगळा स्टिफनेस येतो. म्हणजे एक लक्षात घ्या, प्रत्येक ऑर्गनचा प्रत्येक इमोशनवरती संबंध आहे. आणि दुसरं म्हणजे की स्पाईन एकदा पाठीचे किंवा मानेचे त्रास एकदा सुरू झाले की त्याचा पण उलटा माइंडवर परिणाम होत असेल ना, डिप्रेस होणं की अरे हे कधी बरं होणार, कधी बरं होणार असं. आजकाल म्हणजे काय होतं सर, जेव्हा ऑपरेशन सांगितलं जातं, बऱ्याच वेळा काय होतं की लोकांना ऑपरेशन सांगितलं जातं, मग लोक आज ॲलोपॅथी डॉक्टरकडे जातात, मग 1-2 हॉस्पिटल चांगले मोठे हॉस्पिटल झाले की मग माणूस ओळखीच्या मित्र, परिवार, नातेवाईक सगळ्यांना फोन करतो की अरे मला हे झालेलं आहे, काय करता येईल. तर प्रत्येकजण त्याला येऊन सांगतं अरे माझ्या शेजारचं जो ऑपरेशन केलं आहे ती बेडवरती आहे. मग माणूस तर डिप्रेशनमध्ये जातो. मग ऑपरेशन सांगितल्यानंतर कमीत कमी 10-12 लोक भेटायला येणारे प्रत्येकजण सांगतात अरे माझ्या मित्राचं ऑपरेशन झालं, मावशीचं ऑपरेशन झालं, ती बेडंटे गेली 10 वर्ष, तू काय करू नको. मग त्यामध्ये आता करायचं तर काय, दुखतं तर आहे. मग लोक ह्यांनी अजून डिप्रेशनमध्ये जातात, दुःखी होतात आणि मग त्यांना वाटतं की अरे नक्की काय करायचं आहे. मग काही लोक माझ्याकडे येण्यापूर्वी 2-3 वेळा आत्महत्याचे अटेम्प्ट करून पण आलेले पेशंट आहेत. बापरे. म्हणजे हा दुखणं हे कुणाला नकोच आहे ना. मला सांगा, दुखणं हा असं आहे की माणूस त्यातनं बरेच पेनकिलर, बऱ्याच प्रकारचे स्टिरॉइड इंजेक्शन, बऱ्याच प्रकारच्या भानगडी करून येतो आणि तो मग त्यातनं मेंटली पण 70 to 80% खराब झालेला असतो की खचून गेलेला असतो की आता माझं करायचं तर काय. बरोबर. आजकाल ना म्हणजे पाठीचे किंवा कमरेची ही दुखणी येणं असं याला काय वयोगट उरलेला नाही आहे. म्हणजे अनेक तरुणांना सुद्धा व्हेरी यंग एजमध्येच बॅक पेन आणि नेक पेन सुरुवात झालेली आहे किंवा स्लिप डिस्कची सुरुवात झाली आहे किंवा बऱ्याच अशा विकारांची सुरुवात झाली आहे. असं का होतं आहे? बेसिकली काय होतं की जागरूकता जी आहे उठण्याची, बसण्याची, झोपण्याची, चालण्याची, ती कुठेतरी त्यात कमतरता झाली आहे. एक आहे की लोकांचं आज बऱ्याच वेळा जे लोक सॅक वापरतात, आज बघा तुम्ही 6वी-7वीची मुलांची बॅगेचं वजन बघितलं तर 30-32 किलोचं वजन असतं आणि ते बऱ्याच वेळा ते एकाच खांद्यावरती सॅक वापरतात. मग ती चुकीची सॅक वापरत असल्यामुळे खांदा तिरका होऊन तो सगळं प्रेशर मणक्यावरती येतं. बरेच लोक गाडीचा प्रवास खूप करतात, एक कमीत कमी 2 व्हीलर 4 व्हीलरचा प्रवास 200 किलोमीटर 100 किलोमीटर पर डे प्रवास करणारी मंडळी आहेत. मग ती प्रवास करत असताना कुठेतरी खड्डे रस्त्यावरती आलेले, त्या खड्ड्यांचा परिणाम कुठेतरी झटका बसून स्लिप डिस्क व्हायला कारण होते. बऱ्याच वेळा काही लोक पोती उचलतात, सिलेंडर उचलतात किंवा एक विशिष्ट वेळेनंतर आपल्याला थांबायचं हे तिथे कळतच नाही, कंटिन्युअस ती प्रोसेस चालू आहे. मग त्याच्यामध्ये कुठेतरी झटका बसणं. आजकाल काय झालंय, व्यायामाचा अभाव, झोपेचा अभाव आणि जेवण जे आहे अवेळी जेवण करणं. बऱ्याच वेळा लोक वेळ झाली म्हणून जेवण करतात ते. मग याच्या कुठंतरी त्याचा परिणाम तुमच्या सगळ्या शरीराच्या बांध्यावरती होतो, सगळ्या मसलच्या वरती होतो, सगळ्या स्नायूंवरती होतो आणि ती कुठेतरी डिजनरेटिव्ह चेंजेस, ती कुठेतरी कमतरता ही तुम्हाला पुढच्या भविष्यातील जीवनामध्ये कुठेतरी मग स्लिप डिस्कला कारण ठरते. बरोबर. एकदा मी पण ना असंच कमरेमध्ये स्प्रेन झाला म्हणून डॉक्टरांकडे गेलो होतो आणि त्या डॉक्टरांनी पहिला प्रश्न जो विचारला होता, ते फिजिओथेरपिस्ट होते, त्यांनी तो पहिला प्रश्न विचारला की तुझं व्हिटॅमिन B12 आणि युरिक ॲसिड आणि D3 याच्या लेवल्स तू केल्या आहेस का.
तर मला ते वेगळंच वाटलं होतं. पण मग व्हिटॅमिन B12, युरिक ॲसिड आणि D3 याच्या लेवल्स आणि कमरेचा किंवा पाठीचा किंवा नेकपेनचा काय संबंध आहे? एक लक्षात घ्या, व्हिटॅमिन B12 जे आहेत ते बऱ्याच आज रुग्णांमध्ये कमी प्रमाणात बघायला मिळतं, किंवा लोकांचा आज पोषक आहार जो आहे, गाजर, बीट, डाळिंब हे खाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललंय, कारण लोकांना फास्ट फूड आणि जंक फूड हे वाढत चाललंय. आज वडापाववरती जेवणारी बरीच लोक आहेत, पिझ्झावरती दिवस काढणारी बरीच लोक आहेत. तर बेसिकली काय होतं आहे, B12 हे कमी झाल्यामुळे मसलमधला विकनेस, आणि मसलमधला विकनेस आल्यामुळे पाठीच्या कण्यावरती येणारा ताण आणि त्यातनं स्लीप डिस्कचा त्रास. त्याचबरोबर व्हिटॅमिन D हे बऱ्याच लोक आज उन्हामध्ये कोणी जातच नाही आहे. उन्हामध्ये आज गाडीतनं AC मध्ये बसले, ACतनं डायरेक्ट ऑफिस. मग सकाळचं ऊन जे आहे ते बघायलाही मिळत नाही, कारण बऱ्याच वेळा लोक आज 9:30, 10, 11 वाजता उठतात आहे. तर त्याच्यामुळे व्हिटॅमिन D हे कमी असल्यामुळे बऱ्याच वेळा लोकांच्या मणक्यांमध्ये खड्डे, डिजनरेटिव्ह चेंजेस, कॅमोस नोड यायला लागलेत, ऑस्टिओफाइट्स यायला लागलेत बिकॉज ऑफ डिजनरेशन. आणि ह्या दोघांचा जो संबंध आहे तुमच्या ताकदीशी आहे. आज अन्न खाल्लं आपण, अन्न खाल्ल्यानंतर अन्नाचं रूपांतर रक्तात होणं, रक्तातलं रूपांतर मांस, मांसातलं मेद, मेदातलं अस्थि, अस्थीतलं मज्जा, मज्जेतनं शुक्र आणि शुक्रातनं ओज, ही जी सायकल आहे ती पूर्ण सायकल होण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो. तो कालावधी आज काय झालाय, लोकांचं जेवणाच्या वेळा अवेळी आणि चुकीच्या जेवणामुळे ते चांगले धातू शरीरात तयार होत नाहीयेत, आणि चांगले धातू न झाल्यामुळे मग ते व्हिटॅमिन B12 आणि D हे निसर्गतः तयार व्हायला पाहिजे त्या गोष्टी आज शरीरामध्ये तयार होत नाहीयेत, आणि मग त्याच्यामुळे हे सगळे विकार परत होत आहेत. डॉक्टर, तुमचं क्लिनिक मी बघितलं होतं जेव्हा आपण भेटलो, आणि तुमच्या क्लिनिकमध्ये अनेक मशीन्स आहेत, योगाचे काही प्रॉप्स बघितले, त्याच्यानंतर आयुर्वेदिक औषधांची पण एक डिस्पेन्सरी बघितली, आणि तुम्ही पेशंटवरती करणारे उपचार पण तुम्ही आम्हाला त्या दिवशी दाखवलेत की तो कसा बरा होऊन गेला होता पेशंट. तर तुमच्याकडे एखादा पेशंट किंवा एखादा रुग्ण हा नेक पेन किंवा बॅक पेननी आला, पाठदुखीच्या त्रासाने आला, की तुम्ही त्याची कसं कसं इव्हॅल्युएशन करता आणि कसं कसं त्याला बरं करण्यासाठी स्टेप्स घेता ते सांगा ना. कोणताही रुग्ण प्रथम आल्यानंतर मी त्यांचं पहिली नाडी परीक्षा बघतो. नाडी परीक्षा बघितल्यानंतर नाडीमधले सबदोष, वात, पित्त, कफ आणि त्यांचे प्राण, उदान, समान, अपानव्यान हे शरीरामध्ये किती प्रमाणात वाढलेत आणि किती प्रमाणात कमी झालेत हे पहिलं त्याचं इव्हॅल्युएशन करतो. त्याच्यानंतर नाडी परीक्षा झाल्यानंतर पेशंटला समोर उभा केलं जातं, आणि उभा करून ते पेन पेशंटचं समजून घेतो की पेशंटला कुठून कसं किती दुखतं आहे. मग पेशंट स्वतः हातवारे करून मला दाखवतात की मला ह्या पद्धतीने दुखतं आहे. काही लोक सांगतात मला इथून इथे दुखतं आहे. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक दाखवणं जे पेशंटचं आहे, पेशंटची जी बॉडी लँग्वेज आहे ती मला निदानाकडे घेऊन जाते. त्यातलं स्पेसिफिक जे दाखवणं आहे त्याच्यामध्ये पेनमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, जसं रिफोल्ड पेन, अनफोल्ड पेन, सिलेंड्रिकल पेन, हे पेनच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. त्याच्यावरनं समजतं की पेशंटचा जो होणारा त्रास आहे तो गादीमुळे आहे, स्लिप डिस्कमुळे, का लिम्फनोडमुळे आहे, का मसल शॉर्टनिंगमुळे आहे, का बऱ्याच वेळा काही पेशंटमध्ये मलावष्टंभ, गॅसेस आणि त्याच्यामुळे पाठदुखी, काही लोकांमध्ये मूतखडा आणि त्याच्यामुळे पाठदुखी, काही लोकांमध्ये अजीर्ण आणि त्यातनं पाठदुखी, काही लोकांमध्ये कुठेतरी मणक्याच्या आजूबाजूला झटका बसलाय, त्यांच्या MRI मधनं गादी बाहेर आलेली दिसते आणि त्यातनं उत्पन्न होणारी पाठदुखी, कंबरदुखी. तर आम्ही त्याचं इव्हॅल्युएशन करतो की हा त्रास पॅथॉलॉजिकल आहे का मेकॅनिकल आहे, का स्लीप डिस्क गादीमध्ये कुठेतरी बिघाड झाला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना त्रास आहे. मग त्या पेशंटला पूर्ण क्लिनिकली चेक केलं जातं. त्याच्यामध्ये पेशंटला चारी बाजूनी बघतो आम्ही, पेशंटचं पेन समजून घेतो. त्यानंतर काही क्लिनिकल असेसमेंट केल्या जातात, जसं जिलेट टेस्ट नावाची पहिली टेस्ट आहे. त्याच्यामध्ये आम्ही पेशंटच्या मानेच्या पहिल्या मणक्यापासून ते माकडा हाडापर्यंत प्रत्येक मणका चेक करत जातो की नक्की कुठल्या साईडनी गादी ही बाहेर आली आहे. त्याचबरोबर नर्वोस्कोप नावाचं एक मशीन आहे अमेरिकेचं, ते मानेपासून कमरेपर्यंत लावलं जातं. तिथलं टेम्परेचर घेतो की नक्की टेम्परेचर किती दिवसापासून आहे. तिथे आपल्याला 3 वर्षाचा ग्राफ मिळतो की ही इंजुरी पहिल्यांदा कधी झाली, सेकंड टाइम इंजुरी कधी झाली आणि थर्ड टाइम इंजुरी कधी झाली. मग त्याचबरोबर पेशंटला चालायला लावतो. गेट पॅटर्न पेशंट कसा चालतोय, कसा उठतोय, कसा बसतोय, त्याच्यानुसार पेशंटच्या
मध्ये ग्रॅव्हिटी कोणती आहे. ग्रॅव्हिटी, देर आर 10 टाईप्स ऑफ ग्रॅव्हिटी. पेशंट उभा राहिल्यानंतर पेशंटचे खांदे कसे आहेत, पेशंटचा कमरेचा भाग कसा आहे, पेशंटची पावलं कशी आहेत आणि त्याला पेन कुठल्या पोझिशनला जास्त होत आहे. बसताना पेन होत आहे, सकाळी उठल्यानंतर पेन होत आहे किंवा काय विशिष्ट मुवमेंट केल्यानंतर पेन होतं, हे सगळं आम्ही चेक करतो. त्याचबरोबर पेशंटचे मसल्सचे टेस्टिंग केलं जातं. पेशंटचे मसल कोणत्या फोल्ड केल्यानंतर किती पेन आहे, रिफोल्ड केल्यानंतर पेन किती आहे, सिलेंडर ट्विस्टिंग केल्यानंतर पेन किती आहे, हे सगळं आम्ही चेक करतो. आणि त्याच्यानंतर कस्टमाइज निदान केलं जातं की नक्की पेशंटचा त्रास हा साधारण किती दिवसापासून होत आहे आणि त्याचं प्रोग्नोसिस कसं असणार आहे हे पहिल्या दिवशी सांगितलं जातं की तो किती दिवसात बरा होणार आहे. बरोबर. मग पेशंटचं निदान केल्यानंतर आम्ही एक मॅन्युअल थेरपीची ट्रीटमेंट प्लॅन करतो. त्याच्यामध्ये महिन्यातनं 1 दिवस पेशंटला बोलवलं जातं. त्याच्यामध्ये पहिली ट्रीटमेंट जी आहे ती फेशियल मॅनिप्युलेशन. फेशियल मॅनिप्युलेशन म्हणजे काय, ज्या पेशंटमध्ये पेशंटची कंबर तिरकी झाली आहे, पाय गुडघे पुढे जातात आहे, कमरेचा भाग तिरका झालेला आहे, पाठीचे मणके तिरके झालेले आहेत, त्याला सगळ्यांना परत आम्ही त्याचे सगळे बॉक्सेस रिअलाइन करून मानेपासून पायाच्या बोटांपर्यंत रिअलाइन केलं जातं. प्रत्येक स्ट्रक्चर हे रिअलाइन केलं जातं. त्याच्यामध्ये 1 तासाच्या ट्रीटमेंटमध्ये साधारण एक 100 ते 130 मसलला आम्ही रिअलाइन करतो. मग तिथे कुठे कुठे त्या मसलला दोन्ही हातांनी दाबलं जातं, काही वेळेस ग्लाईड दिल्या जातात, काही वेळेस तिथल्या मसलला पकडून ठेवलं जातं, बांधून ठेवलं जातं, काही वेळेस स्क्वीज केलं जातं, काही वेळेस रिफोल्ड केलं जातं. म्हणजे प्रत्येक पेशंट टू पेशंट कस्टमाइज तिथे आम्हाला ठरवावं लागतं की पेशंटची स्ट्रेंथ काय आहे, तिथल्या मसल ॲक्टिव्ह आहेत का इनॲक्टिव्ह आहेत का हायपर ॲक्टिव्ह आहेत. हायपर ॲक्टिव्ह असतील तर त्यांना कमी ॲक्टिव्ह करावं लागतं. मग ह्या सगळ्या गोष्टी त्या ट्रीटमेंटमध्ये केल्या जातात. त्याच्यानंतर पुढची ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये आम्ही पेशंटच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि चेक करतो की हा त्रास पेशंटचा जो आहे तो न्यूरोलॉजिकल आहे का, तो व्हिसरल ऑर्गनच्या तिथले ऑर्गन इम्बॅलन्स झालेत, ऑर्गनची मोबिलिटी कमी झाली आहे त्याच्यामुळे आहे का, मस्क्युलोस्केलेटल आहे. मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काही पेशंटमध्ये क्रेनिओसेक्रल रिदम जो आहे, डोक्याच्या आजूबाजूचं जे फ्लुइड आहे मेंदूच्या, ते कुठेतरी मिसअलाइन झालेलं असतं, त्याचा रिदम वाहत नाही. मग तो रिदम आम्ही परत आणून देतो पेशंटला, जेणेकरून तिथलं बऱ्याच वेळा दुखत असतं कमरेत, पण फॉल्ट असतो इथे राईट फ्रंटल कर्नल सुचर, आणि तो तिथे फक्त पहिल्या ट्रीटमेंटने 90% पेन कमी होतं. तर हे प्रत्येक पेशंट टू पेशंट कस्टमाइज आपल्याला ठरवावं लागतं, निदान करावं लागतं की नक्की पेशंटचा त्रास हा ब्रेनमुळे आहे का ऑर्गनमुळे आहे. ऑर्गनमुळे असेल तर पेशंटचा आपल्याला समजा लिव्हर आहे, लिव्हरची मोबिलिटी जी आहे, लिव्हरची स्वतःची एक विशिष्ट मुवमेंट आहे 24/7. ह्या पद्धतीने लिव्हर आतमध्ये जातोय परत खाली येतोय. किडनीची स्वतःची मुवमेंट आहे, राईट किडनी लेफ्ट किडनीची. ह्या मुवमेंट जर होणं कमी झालं, बंद झालं, फ्रोज झालं तर बऱ्याच वेळा तुमच्या स्पाईनवरती कॉम्प्रेशन येतं. मग आम्ही ते ऑर्गन रिबॅलन्स करतो. जे ऑर्गन हलत नाहीत त्यांना परत हलवण्यासाठी, त्यांना त्यांची नॉर्मल गती आणून देण्यासाठी प्रयत्न करतो. मग पुढची ट्रीटमेंट आहे क्रायोप्रॅक्टर. क्रायोप्रॅक्टरमध्ये जे बोन मिसअलाइन झालेत, जे बोन मागे आलेत त्यांना परत पुढे ढकललं जातं. ज्या गोष्टी मागे आलेल्या आहेत त्यांना परत पुढे ढकललं जातं, रिबॅलन्स केलं जातं त्या बोनला. पाठीच्या कण्यातले जे बोन्स आहेत जे मागे आलेले आहेत त्यांना परत रिबॅलन्स करून पुढे ढकललं जातं, किंवा जे वरती आलेत उजवीकडनं वरती आलेत त्यांना उजवीकडनं परत खाली दाबलं जातं. म्हणजे हे ठरवलं जातं एक्सरे बघून आणि MRI बघून. मला याच्यामध्ये सर्वात छान काय वाटलं माहिती आहे का, की तुम्ही सर्जरी हा शब्द कुठेही आत्तापर्यंत वापरला नाहीत. म्हणजे खरं तर पाठीचा आजार किंवा मानेचा आजार झाला की डॉक्टरकडे न जाण्याचं पहिलं कारण असतं की अरे डॉक्टरनी सर्जरी सांगितली तर, आणि तुम्ही हे सर्जरी शिवाय रुग्णांना बरं करताय असं मला कुठेतरी जाणवलं. हे सगळ्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या मॅन्युअल थेरपीज आहेत, विना ऑपरेशन, विना इंजेक्शन आणि सायंटिफिक एव्हिडन्स बेस आहेत. प्रत्येक ट्रीटमेंट ही सायंटिफिक आहे. म्हणजे काय होतं की प्रत्येक वेळेस कस्टमाइज निदान करावं लागतं की नक्की त्रास हा ऑर्गनमुळे का मेंदूमुळे
का मस्क्युलोस्केलेटल क्रायोप्रॅक्टरची ट्रीटमेंट द्यावी लागणार आहे. तर हे एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंट आलाय, झोपलाय आणि ट्रीटमेंट चालू केली असं होत नाही. प्रत्येकाला प्रत्येक ट्रीटमेंटच्या आधी चेक करावं लागतं की हा त्रास आजचा प्रायमरी फॉल्ट काय आहे, सेकंडरी फॉल्ट काय आहे, आणि पेशंटचा एक्सरे आणि MRI मध्ये एपिकॅनॉलचा डायमीटर किती आहे. बऱ्याच वेळा लोकांचे एपिकॅनॉल 2 mm 3 mm असतात. मग तिथे पेशंटला पाय जे दुखणं आहे ते खूप प्रिसाईज आहे. ज्यावेळेस L3 L4 मधनं गादी बाहेर येते तेव्हा पेशंटचं थाईजमध्ये दुखतं. L4 L5 मधनं गादी बाहेर येते तेव्हा पेशंटची पिंडरीचा भाग आणि मागणं बटकच्या तिथनं दुखत हे पिंडरीपर्यंत येतं. L5 S1 मध्ये पूर्ण टाच दुखते पेशंटची. मग हे खूप प्रिसाईज आहे. काही लोकांमध्ये टेलबोन दुखतात. मग ते टेलबोन बऱ्याच वेळा काहीतरी पडलंय, काहीतरी. आता माझ्या मागच्याच आठवड्यात एक केस आली होती जी स्वतः डॉक्टर होत्या. 2.5 वर्षापासून त्यांना पिलो घेऊन फिरावं लागत होतं बिकॉज ऑफ टेलबोन पेन. बापरे. आणि 2.5 वर्षात त्यांनी खूप डॉक्टर, खूप प्रकारचे इंजेक्शन्स तिथे घेतले, स्टिरॉइड ड्रग घेतले, बट नॉट गेट रिलीफ. मग त्या केसमध्ये आम्ही त्यांना क्लिनिकली चेक केलं, एक्सरे बघितला. एक्सरेमध्ये 30 डिग्री टेलबोन शिफ्टेड होता टुवर्ड्स द राईट साईड. मग आम्ही हातमध्ये ॲनसमध्ये हात घालून आतमध्ये तो टेलबोन जो आहे त्याला मोबिलाइज केलं, तिथले नोड्स सगळे सोडवले आणि नोड्स सोडून तो रिअलाइन केला क्रायोप्रॅक्टरच्या मदतीने. आणि ते पहिल्यांदा 2 वर्षानंतर खाली जमिनीवर बसले. बापरे. आणि म्हणले पेन फ्री आहे. आणि आता पूर्ण पेन पेन फ्री आहेत. कायरोप्रॅक्टर बद्दल तुम्ही म्हणलात ना, तेव्हा माझ्यासमोर खूप निरनिराळे व्हिडिओज जे सध्या इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर येतात ना, ते सगळे आले. तर प्रश्न काय येतो माहिती आहे का डोक्यामध्ये, की कायरोप्रॅक्टर समजा कायरोप्रॅक्टरकडे एखाद्याला जायचं जरी असेल तर तो त्यांनी कसा चूज करावा की कायरोप्रॅक्टर हा आपल्याला योग्य ट्रीटमेंट देणार आहे की नाही. कारण की आज अनेक जण सेलिब्रिटींसाठी कायरोप्रॅक्टर करणार आहेत, काही जण इन्फ्लुएन्सर्ससाठी करणार आहेत. पण मग त्यामधलं खरा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा कायरोप्रॅक्टर कोण, हे कसं शोधायचं. कायरोप्रॅक्टरची सगळ्यात ओळखण्याची जी आहे की जो क्लिनिकली तुम्हाला ॲसेस करतोय पहिल्यांदा गेल्या की जो क्लिनिकली डोक्याच्या पहिल्या म्हणजे मानेच्या पहिल्या मणक्यापासून माकड हाडापर्यंत चेक करतोय. त्याचबरोबर ज्याच्याकडे नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे जो मानेपासून कमरेपर्यंत लावतोय. त्याचबरोबर जो एक्सरे रिडिंग करतोय तुमचं, की एक्सरेमध्ये जे दिसतंय जे मिसअलाइन तेच तुमच्या बॉडीमध्ये आहे का. एक्सरेचं मार्किंग करतोय आणि एक्सरेचं मार्किंग करून एक्झॅक्ट तुमचा मनका उजवीकडे किती सरकलाय, डावीकडे किती सरकलाय, पुढे किती गेलाय, मागे किती गेलाय, हे जर तुम्हाला सविस्तर सांगतोय आणि तुम्ही न सांगता तो तुम्हाला स्पष्ट सांगतोय की इथनं इथपर्यंत दुखतंय, हे ज्याला समजलंय तो खरा कायरोप्रॅक्टर. तुम्ही न सांगता तो स्पष्ट सांगेल की तुमचा राईट लेग दुखतोय, राईट बाजूची कंबर दुखतीये. बिकॉज एक लक्षात घ्या, कायरोप्रॅक्टरचं स्किल हे खूप प्रिसाईज आहे. म्हणजे L4 L5 राईट साईड जिलेट टेस्ट पॉझिटिव्ह आहे तर त्याचं दुखणं कुठून कुठे जाणार आहे हे कायरोप्रॅक्टर तुम्हाला आधीच सांगू शकतो. आणि ज्याला हे सांगता येतो तो खरा कायरोप्रॅक्टर. बरोबर. आता सायटिका असा अजून एक आजार ऐकला होता की खूप जणांना सायटिक पेन आहे आणि म्हणून मी कायरोप्रॅक्टरकडे गेलो, असंही देखील ऐकलं होतं. तर हे सायटिका म्हणजे काय आणि ते बरं होऊ शकतं का शस्त्रक्रियेशिवाय, सर्जरीशिवाय. सायटिका ही पूर्ण बरी होते. सायटिका ही ॲक्च्युली नवचं नाव आहे, सायटिक नव. आणि सायटिक नव इन्फ्लाम होते, तिथे इन्फ्लामेशन येतं, ती दबली जाते आणि ती दबली गेल्यानंतर तिच्या आजूबाजूचे जो सगळा मसल, स्नायू, बोन तिथल्या सगळ्यांना ती हलवते, म्हणून तिला म्हणतात सायटिका. बर. सायटिकामध्ये 5 प्रकारच्या व्हरायटीज बघायला मिळतात. 5 प्रकार तिचे आहेत. पहिला टप्पा जो आहे सायटिक नव जी आहे जिथने जाते S1 S2 जिथनं जाते म्हणजे कमरेपासून ती पायाच्या बोटांपर्यंत जाते. आणि ही नव जर पिन झाली, ही नव जर दबली तर बऱ्याच वेळा बऱ्याच पेशंटमध्ये पहिल्या स्टेजमध्ये कंबर पूर्ण लॉक होते. पेशंट पूर्ण स्टीफ रोबोसारखा त्याला उठावं लागतं, रोबोसारखं बसावं लागतं. बापरे. पहिल्या स्टेजमध्ये गादी ही बाहेर येते आणि आल्यानंतर ॲन्युलस फायबर फुटून ते बाहेर येतं, तुटून बाहेर येतं आणि ते बाहेर आल्यानंतर पेशंटला पूर्ण या पद्धतीने उठावं लागतं.
एवढ्या पेनने? येस. आणि त्या काळामध्ये शक्यतो पेशंटने 3 ते 4 दिवस हे झोपून राहिला तर ती गादी ॲटोमॅटिक बरी होते. म्हणजे ती आतमध्ये जाते का बाहेर आलेली गादी? बाहेर आलेली गादी पूर्ण आतमध्ये जाते. जर पेशंटने काहीही कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट इथे लागत नाहीये. 5 दिवस तुम्ही फक्त झोपून राहा. 5 दिवस पूर्ण बेड रेस्ट. 5 दिवस पूर्ण बेड रेस्ट घेतली तर ते पाणी जे बाहेर आलेलं आहे, जो न्यूक्लियस पल्प चकती जी बाहेर पडली ती परत आत जायला जागा तयार होते. कारण ॲन्युलस फायबर जे आहे लोहचुंबकासारखं त्या गादीला आतमध्ये ओढून घेतं. पण त्याच काळामध्ये लोक काय करतात, उठतच नाहीये म्हणून कुठेतरी रगडतात, कुठेतरी हाडवैद्याकडे जाऊन त्याला चोळून घेतात, कुठेतरी क्रायोप्रॅक्टरकडे जाऊन ती आधी स्टिफ झालंय. बॉडी ऑटोमॅटिक सिस्टीम काय करते, जेव्हा गादी बाहेर पडते तेव्हा सगळं सूज येते, मग जोरात दचका दिला जातो. क्रायोप्रॅक्टरकडे जाऊन ती अजून वर्स होते. तर पहिल्या टप्प्यामध्ये जर असा प्रकार घडलाय, ॲक्यूट ट्रॉमा झालाय, काहीतरी मी उचललं 2 दिवसापूर्वी मला असं झालंय, तुम्ही 3 ते 4 दिवस पूर्ण आराम करा. ग्रेड 2 मोर दॅन 4 वीक्स तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते. टप्पा दुसरा सायटिकाचा, ज्याच्यामध्ये पेशंटला रोज सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते. मग ती कंबर 20 मिनिटापासून 2 तासापर्यंत अवघडते. मग दिवसभर मला चांगलं वाटतं, दिवसभर मी एकदम मजा करतोय, दिवसभर मला काहीच त्रास नाहीये. पण सकाळी उठलो की माझी कंबर अवघडते. इथे तुम्हाला खरं ट्रीटमेंट घ्यावी लागते. ग्रेड 2 ग्रेड 3 मध्ये पेशंटची गादी ही अजून बाहेर येते. उजव्या साईडनी जर बाहेर आली तर उजव्या साईडला मुंग्या येतात, डाव्या साईडनी बाहेर आली तर डाव्या साईडला मुंग्या येतात. ग्रेड 3 मध्ये. ग्रेड 4 मध्ये पेशंटला नमनेस जाणवतो, बधिरता. ग्रेड 5 मध्ये पेशंटच्या सायटिक, ग्रेड 5 सायटिक नर्व जर पिंचिंग झालं, ग्रेड 5 ला आला तर पेशंटच्या पायातली चप्पल निसटलेली पेशंटला समजत नाही. बर. फूट ड्रॉप. त्याच पेशंटने जर अंगावरती अजून काही दिवस जर काढलं तर लघवीचा कंट्रोल जातो, संडास झालेली समजत नाही, लघवी झालेली समजत नाही. हा सायटिका ग्रेड 1 रोबोटिक जसा स्ट्रक्चर आहे तिथनं जो चालू होऊन तो पाय पूर्ण लकवा मारेपर्यंत तो त्रास होतो. त्यामुळे पेशंटने, बरेच लोक गाफील राहतात बधिरता आली की मला काहीच होत नाहीये, कारण बधिरतेमध्ये नमनेसमध्ये ना पेन असतं, ना टिंगलिंग असतं, ना पेशंटला काहीच जाणवत नाही. आणि जेव्हा पेशंट बरा होणार आहे तर नमनेसचा पेशंट जर दवाखान्यात माझ्याकडे आलेला आहे तर नमनेस जाऊन टिंगलिंग चालू होणं हे चांगलं लक्षण आहे, बरं व्हायचं लक्षण आहे. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं मी दवाखान्यात आलोय, माझा पाय बधीर होता, मी ट्रीटमेंट चालू केली, मुंग्या चालू झाल्या, मग लोक मध्येच ट्रीटमेंट सोडून देतात. तर लोकांना हे आवर्जून पहिल्यांदाच सांगावं लागतं की टिंगलिंग हे 1.5 ते 2 महिने राहील, ते बंद होईल. स्टार्ट द पेन इन द मॉर्निंग स्टिफनेस. कारण उलटे परत सगळे सिम्पटम बघायला मिळतात. कारण गादी ही परत पहिल्या स्थानावरती परत जर जायची असेल तर ती जिथनं बाहेर आली तिथनंच ती परत आत जाणार आहे, कारण तो मार्ग तेवढाच आहे. म्हणजे स्लिप डिस्क किंवा सायटिकासाठी दरवेळेला शस्त्रक्रिया लागतेच असं बिलकुल नाही आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही जी सांगितलीत की जेव्हा पेन असतं, म्हणजे ॲक्यूट फेज असते, तेव्हा खरं रेस्ट करणं आणि बॉडीला रेस्ट करून रिकवर करू देणं हे सर्वात जास्ती गरजेचं आहे, ना की त्याला अजून ॲक्टिव्हिटी करून त्रास देणं त्या बॉडीला. एक प्रश्न असा येतोय ना की चक्कर, काही जणांना चक्कर येते, तर ती जेव्हा चक्कर येते ती न्यूरोलॉजिकल आहे का, नर्वमुळे का मस्क्युलो स्केलेटल आहे, म्हणजे मसल्समुळे, हे कसं ओळखायचं? एक लक्षात घ्या, चक्कर येणं जे आहे दॅट इज द, चक्कर यायचं जे कारण आहे ती कॅरोटिड आर्टरी जी आहे आपली मानेच्या, तिथनं 7 मणक्यामधनं कॅरोटिड आर्टरी उजवीकडनं पण गेली आणि डावीकडनं पण गेली. ज्यावेळेस मानेला कुठेतरी झटका बसला, ट्विस्टिंग झालंय, मणका मागे आला 1 mm 2 mm ने, तर बऱ्याच वेळात त्याचं प्रेशर कॅरोटिड आर्टरीवरती येतं आणि सकाळी उठल्यानंतर मी मान हलवतोय आणि त्यावेळेस मला चक्कर येते. दॅट इज द, ज्यावेळेस मुवमेंट करतोय, काहीतरी मानेची हालचाल करतोय आणि चक्कर येते, ती चक्कर ही 100% मानेमुळे आहे. पण जी चक्कर मला काही हलवत नाहीये, मी शरीर हलवत नाहीये, काही मान हलवत नाही, पण ती चक्कर कंटिन्यू आहे, दॅट इज द, बऱ्याच वेळा ती चक्कर तुमची बीपीच्या फ्लक्च्युएशनमुळे असते. काही लोकांना चक्कर येते ती जेवण नाही केलंय, खूप दिवस ताप अंगावरती आहे, बऱ्याच वेळा पित्त प्रचंड प्रमाणात वाढलंय, ती चक्कर तुमची फक्त काही काळापुरती आहे. तुम्ही एखादं टॉनिक घेतलेलं आहे, ती चक्कर गेली, परत येणार नाहीये. पण
मुवमेंट करत असताना जी चक्कर येते, मान हलवली आणि चक्कर आली, दॅट इज ती 100% मानेमुळे. बरेच वेळा लोक तिथे वेगवेगळ्या चक्कर कमी होणाऱ्या गोळ्या ॲलोपॅथीच्या 3-3, 4-4, 5-5 वर्ष खाऊन माझ्याकडे येतात. पण त्यावेळेस जर क्रायोप्रॅक्टरचं सेशन आणि तिथले मसल रिलीज केले तर पहिल्या दिवशी ती चक्कर थांबते. म्हणजे ह्याचं एक उदाहरण म्हणून मी म्हणजे माझा घडलेला किस्सा सांगतो की जे 5 वर्ष एक लेडीज घराच्या बाहेर जात नव्हती बिकॉज ऑफ चक्कर, आणि त्यांनी ट्रीटमेंट चालू केली. 3 ट्रीटमेंट झाल्या. अयोध्याला गेल्या, तिथनं रामाची मूर्ती घेतली आणि ती माझ्या दवाखान्यात आणून दिली की मला तुमच्यामुळे रामाचं दर्शन झालं आहे. म्हणजे श्रीरामांची मूर्ती माझ्या दवाखान्यात आणून त्यांनी माझ्यासाठी खास दिली की माझी पहिल्यांदा चक्कर थांबलेली आहे पूर्ण, आणि मी पूर्ण प्रवास केला, कुठंही चक्कर मला आलेली नाही आहे. बरोबर. म्हणजे चक्कर ही पूर्ण थांबू शकते. त्याला स्पेसिफिक डायग्नोज करणं खूप गरजेचं आहे की ती स्पाईनमुळे का बऱ्याच वेळा काही वेळा कानातले खडे हलतात आणि त्याच्यामुळेही ती चक्कर येते. बरोबर. मग हे डायग्नोज करणं तिथे गरजेचं आहे की चक्कर नक्की कशामुळे आहे. पण याचंही निदान तुमच्या क्लिनिकमध्ये होऊ शकतं. यस. बरोबर. आता एक अजून एक असं विचारायचं होतं की आयुर्वेदिक जे आहार पद्धती असते त्या आहार पद्धती आणि पाठीचं दुखणं किंवा मानेचं दुखणं याच्यात रिलेशन नक्कीच असेल. तर असं काही सांगू शकाल की कुठल्या प्रकारचा आहार घ्यावा जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, जे होलिस्टिकली सांगितलेलं आहे, जेणेकरून मानेचे आजार, पाठीचे आजार हे कमी होतील? पहिली गोष्ट, सकाळी उठल्यानंतर पाणी जे आहे, तुम्हाला तहान लागल्यानंतर पाणी प्यायचं आहे. सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचं नाही. बरेच लोक आज माझ्याकडे मोठे मोठे साधू लोक पण आले की जे सकाळी उठल्या 2 लिटर 3 लिटर पाणी पित होते. संत लोक होती की ती 4-4 लिटर पाणी पित होते. मग त्याच्यामुळे त्यांच्या मानेच्या आजूबाजूच्या मसलमध्ये प्रचंड प्रमाणात स्वेलिंग आलं होतं. तर सकाळी उठल्यानंतर पाणी पिऊ नका. तुम्हाला तहान लागल्यानंतर अर्धा ग्लास पाणी प्यायचं आहे. भूक लागल्यानंतर जेवण करायचं आहे. लघवी लागल्यानंतर लघवीला जायचं आहे. संडासला लागल्यानंतर तुम्हाला संडासला जायचं आहे. हा जो भाव आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आज लोकांच्या मध्ये काय झालं की लोकांना समजतच नाही आहे. लोक 2 लिटर 3 लिटर 5 लिटर पाणी लोक पितात आहे किंवा सांगतात आहे म्हणून पितात आहे. तर जेवण जे आहे, सकाळचं जेवण हे 9:30 वाजता करा, संध्याकाळचं जेवण हे 6:30-7ला करा. त्याचबरोबर फळभाज्या आठवड्यातनं 7 दिवस, कडधान्य आठवड्यातनं 1-2 दिवस, पालेभाज्या आठवड्यातनं 2 दिवस. जर अशा प्रकारे आहार खाल्लाय, जेवणाच्या सुरुवातीला गोड पदार्थ खायचे आहेत. जेवणाच्या सुरुवातीला मधुर प्राय आश्रियात, जेवणाच्या सुरुवातीला गोड पदार्थ खावा. जेवणाच्या मध्ये आंबट पदार्थ खायचे आहेत, आंबट आणि खारट पदार्थ, आणि तिखट, तुरट, कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटी खायचे आहेत. असा जर आहार खाल्ला तर त्यातनं उत्पन्न होणारं रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, अज्जा, शुक्र हे सगळं चांगल्या प्रकारे होणार आहे. ओज चांगल्या प्रकारे तयार होणार आहे. मग बऱ्याच प्रकारात आपल्या आजाराची निर्मितीही कमी होणार आहे. तुम्हाला ताप आलाय, जेव्हा असं वाटत नाहीये, तुम्ही त्या दिवशी पूर्ण लंघन करा. ज्या दिवशी तुम्हाला भूक जास्त लागली आहे त्या दिवशी तुमचा आहार थोडासा वाढवा. हे तुम्ही तुमचं अकॉर्डिंग टू ऋतू, अकॉर्डिंग टू तुम्ही काय काम केलं आज दिवसभर आणि तुमचं दिवसभराचं शेड्यूल काय, त्याच्यानुसार आहार जर परफेक्ट ठेवला तर तुमचे आजार हे पूर्णपणे कमी होणार आहेत. बरोबर. आता अजून एक असं डोक्यात आलं की तुम्ही तरुण वर्गाचं तर मगाशी सांगितलंच की मूवमेंटमुळे असेल, स्टिफनेसमुळे असेल, त्याच्यामुळे पाठीचे आणि मानेचे आजार होत आहेत. पण अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा, म्हणजे 4, 5, 6 वर्षाची, 7 वर्षाची मुलं किंवा मुलींमध्ये सुद्धा, यांच्यामध्ये सुद्धा पाठीचे आणि मानेचे आजार आजकाल बघायला मिळतात. तर तसं का होत आहे? बऱ्याच वेळा ते खेळताना पडलेत आणि ती इंजुरी झाली. आता मल्लखांबवरनं लहानपणी पडलं आणि ती इंजुरी बघितलीच गेली नाही, किंवा एखादा ट्रॉमा झालाय. एक लक्षात घ्या, मणक्याचा आजार किंवा पाठदुखीचा आजार जो होतोय त्याचं कारण आहे कुठेतरी ट्रॉमा, कुठेतरी दचका बसणं, कुठेतरी झटका बसणं, कुठेतरी जोरात ओढणं, पुल करणं, पुश करणं. आज मुलं शाळेमध्ये खेळता खेळता, परवाच मागच्याच आठवड्यात एक लहान मुलगी आली होती की तिला पाठीला जोरात पुश केलं. ते खेळता खेळता पुश केल्यानंतर तो तिचा पेल्विस हा अँटेरियरली पुढे गेला. अरे बापरे. आता हे का झालं तर बेसिकली फोर्स जोरात होता. मग अंगावरती तिने 1-2 महिने अंगावरती काढलं, दुखत्या घरच्यांनी बाम लाव, मसाज लाव, पण त्यानंतर ते कमी होत नाही. पण मग आम्ही एक्सरे केला तर एक्सरेमध्ये दिसलं की ते पेल्विस अँटेरियरली पुल झालाय पुढे. मग ते कसं बरं केलं? मग त्याला आम्ही क्रायोप्रॅक्टर आणि फेशिया रिलीज करून ते परत
मागे आणलं. एक लक्षात घ्या, कुठली गोष्ट पुढे गेली आहे तर त्याला मागे आणता येते, पण फॅसेट जर तुटला, ब्रेक झाला, तिथे मग तुम्हाला शस्त्रक्रिया करावी लागते. जर मणका तुटून पुढे गेलाय आणि क्रॅक झालाय तर तिथे तुम्हाला शस्त्रक्रियेशिवाय हे नाही करता येत. पण जर मागे आलेली गोष्ट आहे तिला पुढे पुश करता येते. बरोबर. तर लहान मुलांमध्ये अजून एक बघायला मिळतं की बऱ्याच वेळा घरातले लोक म्हणतात की माझा सातत गुडघा दुखतोय. हो. मग कधी कधी त्यांनाही एक लहर येते मनामध्ये की माझाही गुडघा दुखतोय. म्हणजे हेही कधी कधी टॉल क्लेम लहान मुलांमध्ये बरेच बघायला मिळतात की कंबर दुखते. आजी सतत म्हणत असते, भजन करते, अगं माझी कंबर दुखते ग, अगं माझी कंबर. मग ती लहान मुलगी पण म्हणा. मग बऱ्याच वेळा एक अशीच केस स्टडी माझ्याकडे आली की मी महिनाभर औषध देतोय पण ती म्हणते माझं बरंच नाही आहे. मग मी घरातली केस स्टडी घेतली आणि जेव्हा विचारलं, अहो माझी आजी म्हणते रोज कंबर दुखते. मग आजीला म्हणायला लावलं माझी कंबर बरी झाली, मग ती म्हणली माझी कंबर बरी झाली. म्हणजे हे लहान मुलांमध्ये तोही एक प्रकार बघायला पाहिजे की खरंच दुखतंय का मुलं अनुकरण करतात. बरोबर. पण म्हणजे लहान मुलांमध्ये हे डायग्नोज करणं कदाचित थोडंसं जास्ती ट्रिकी सुद्धा होऊ शकतं काही काही केसेसमध्ये. डॉक्टर, मगाशी तुम्ही म्हणलात की गाडी चालवल्यामुळे मसल स्टिफनेस, मणक्याचे आजार किंवा IT किंवा ऑफिसमध्ये 8-8, 10-10 तास एका खुर्चीवर बसल्यामुळे जे आजार होऊ शकतात, तर असे काहीतरी उपाय सांगा ना की जे ऑफिसमध्ये बसल्या बसल्यासुद्धा आपण करू शकतो आणि पाठ थोडीशी रिलॅक्स करू शकतो. किंवा गाडी 7-7, 8-8 तास जे चालवतात त्यांना मध्ये मध्ये थांबून काय रिलॅक्सेशनसाठी करता येईल असे काही उपाय? दर एक तासानी तुम्हाला उठायचं आहे, 2 मिनटं वॉक घ्यायचा आहे आणि 2 मिनटामध्ये तुम्हाला हलके फुलके फक्त स्ट्रेचिंग करायचे. जस्ट तुम्ही दोन्ही हात इंटरलॉक केले, बद्ध अंगुलिष्ठासन, अँड जस्ट उजवीकडे रोटेट करताय, परत डावीकडे रोटेट करताय स्लोली. या पद्धतीने 2-2 सायकल्स जरी 1-1 तासाने आपण केल्या, त्याचबरोबर तुमच्या खुर्चीवर तुम्ही जिथे बसला तिथे थोडंसं बटक्समधनं पुढे आलात आणि बॅकवर्ड बेंडिंग केलाय, तर तुम्हाला सुंदर प्रकारे स्ट्रेच जाणवतो आणि तिथल्या मसलवरचा ताण कमी होतो. त्याचबरोबर तुमचा समोरचा जो डेस्क आहे, टेबल आहे, तिथे तुम्ही हनुवटी ठेवली आहे आणि वरती बघताय जस्ट, इथला सगळा ताण तुमचा कमी व्हायला लागतो. दर 1 तासानी तुम्ही मुवमेंट चेंज करायची आहे, जेणेकरून तुमचा लोड पाठीवरचा, पाठीच्या कण्यावरचा, मानेच्या कण्यावरचा तो कमी येणार आहे आणि तिथे रिजनरेशन होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला तहान लागली आहे तिथे अर्धा ग्लास पाणी प्या. जास्त चहा पिणं, जास्त कॉफी पिणं, जास्त वडापाव खाणं सतत, हा प्रकार जर तुम्ही केला तर तुमचं पचन एकदा सुधारलं तर मग तुमचे बाकीचे आजार हे पटकन बरे होतात आणि कमी प्रमाणात ते होतात. बरोबर. आज तरुणाईला काय झालंय, सतत अर्ध्या तासांनी कॉफी चहा प्यायची सवय लागली आहे. मी बघतो बऱ्याच IT सेक्टर्समध्ये 8-8, 10-10 वेळा चहा पिल्या जातो. बऱ्याच वेळा मग सिगरेट सारखी पिली जाते. स्ट्रेस आला की ते लोक सिगरेट पितात. मग त्याचा कुठेतरी नाही म्हटलं तर मणक्याच्या आजूबाजूच्या मसलवरती परिणाम होतो आणि धातुक्षयजन्य अवस्था तिथे होते. त्यामुळे एक ओव्हर स्मोकिंग, ओव्हर ड्रिंकिंग ऑफ टी, कॉफी, ओव्हर वडापाव आणि सामोसा सतत खाणं, असं भेळ खाणं, हा प्रकार दिवसेंदिवस खूप वाढताना दिसतो. त्या पेशंट लोकांना मला सांगावं लागतं की तुम्ही ते पहिलं स्किप करा, ऑटोमॅटिक तिथे तुमचा त्रास कमी होणार आहे. म्हणजे स्ट्रेस येतोय असं वाटलं की स्ट्रेच करा, जेणेकरून तुम्हाला मसल्स आणि तुमचे सगळे असे सुटसुटीत राहतील आणि त्यामुळे कदाचित आजार होणार नाही. आणि हसा सर, त्यात एक ॲड करतो मी, हसा, तुम्ही हसा. तुम्ही जर हसलात तर ऑटोमॅटिक तुमच्या मसल हे रिलीज होणार आहेत. बरोबर. आणि डोक्यावरचा ताण पण कमी होणार आहे. बरोबर. डॉक्टर, यामध्ये मला काय खरंच छान वाटतं माहिती आहे का, तुमच्या क्लिनिकमध्ये आल्यापासून मी विचार करतोय की तुमच्याकडे इतके वेगवेगळ्या पद्धतीचे मशीन्स आहेत आणि सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही अनेक, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की तुम्ही अनेक लोकांकडनं, अनेक एक्सपर्ट्सकडनं वेगवेगळ्या काय म्हणूयात आपण, वेगवेगळ्या पद्धती, उपचार पद्धती शिकून तुम्ही परत पुण्यामध्ये येऊन तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालवता. तर हे सगळं जमतं कसं, म्हणजे तुमचं डेली रुटीन असतं कसं, ह्या सगळ्या याच्यामध्ये एवढे पेशंट्स तुम्ही बघता, याच्यामध्ये तुम्ही तुमची काळजी कशी घेता? माझा सकाळी योगा कंपल्सरी, वीकली 3 डेज योगा मी पेशंटसोबत करतो. त्याबरोबर 1.5-1 तास माझा योगा कंपल्सरी आठवड्यातले 3 दिवस आणि 3 दिवस मी सूर्यनमस्काराची प्रॅक्टिस करतो. हे सगळं जे काही ताकद आहे ती सगळी खरं योगामुळे आहे. आणि त्याचबरोबर आनंदी राहणं हे मी सतत माझ्या मनालाही सांगत राहतो. स्थिर चित्त सातत्याने,
आणि सतत आकाश बघणं आणि मन जास्तीत जास्त आनंद कसं ठेवता येईल, कोपअप मनाला कसं करता येईल याच्यावरती मी प्रॅक्टिस करत असतो. त्याच्यामुळे खरं दिवस कसा चालू होतो आणि कसा संपतो हे समजत नाही. आणि जेवढी लोक येतात ते जे होणार असेल तर होणार आहे, नाही होणार तर नाही होणार. ह्या स्वभावामुळे स्ट्रेस माझा लेवल जी आहे ती खूप झिरो झाली आहे. प्रत्येकालाच करा, पहा, बघू असं मी सांगत नाही, कारण आज जे काही माझ्या 19 वर्षाचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये जर होणार असेल ना, मी सांगतो ही केस होणार आहे. त्याच्यामुळे स्ट्रेस लेवल माझी खरंच शून्य आहे. त्याच्यामुळे आनंदी आहे मी आणि जे काम करतोय त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट्स बघायला मिळतात आहे. त्याच्यामुळे पीपल हॅपी आहेत, लोक बरे होऊन जातात, ते ऑपरेशन वाचतात आहे. त्याच्यामुळे ॲटोमॅटिक बूस्ट मला मिळतो आहे आणि तो बूस्ट लोकांचे जे आशीर्वाद आणि लोकांचं जे प्रेम आहे आणि लोकांनी दिलेला जो काही दिवसभरात एक स्माइलनेस त्यांच्या चेहऱ्याकडनं आलेला, कारण जो माणूस रडत येतो झोपून आलेला आहे आणि तो चालत जातो, मग ते कुठेतरी बुस्टिंग माझ्या शरीरामध्ये मला एनर्जी मिळते. पण मग हे सगळं करण्यासाठी तुम्ही कंटिन्युअस नवीन नवीन जे तंत्र येतं ते तुम्ही शिकत राहता, त्यासाठी सुद्धा वेळ काढावा लागतो. ते कसं काय? ते मी त्यावेळेस मी शिकायला जातो त्यावेळेस माझं 4-5 दिवस क्लिनिक बंद असतं आणि मग पूर्ण मग त्याच्यामध्ये जेव्हा बाहेरच्या देशातले लोक माझ्यासोबत येतात त्यावेळेस पूर्ण 4-5 दिवस मी त्यांच्यासोबत राहतो, त्या सगळ्या गोष्टी शिकतो आणि आल्यानंतर परत रोज त्या प्रॅक्टिसेस वर्षभर करतो की जेणेकरून त्यातला माझा एक हात साफ होईल आणि एक त्यातलं डीप नॉलेज मला मिळेल. कारण एकही कुठली गोष्ट मी शिकल्यानंतर कमीत कमी 1000 पेशंटवरती ती वापरतो कंटिन्युअस आणि त्याचे काय तोटे आहेत, काय ॲडव्हर्स इफेक्ट आहेत, काय साईड इफेक्ट आहेत आणि त्याचा इफेक्ट कसा एनहान्स करता येईल ह्याच्यावरती आमची एक सायंटिफिक पद्धत आम्ही ती बसवलेली आहे. प्रत्येक ट्रीटमेंटचं SOP ही तयार केलेली आहे, प्रत्येक सिस्टीम आणि प्रोसेसेस आहेत, त्याच्यामुळे रिझल्ट्स हे एनहान्स होतात आहे. बरोबर. आणि ते तुमच्या टीमपर्यंत सुद्धा तुम्ही सगळं पोचवलं आहे, त्यामुळे जास्तीत जास्त रुग्ण तुमच्याकडे येऊन बरे देखील होतात. झाले माझे प्रश्न खरं तर. पण आता आमचे जे सगळे प्रेक्षक आहेत, इनोटॉक्सचा सगळा जो ऑडियन्स आहे, यांना काहीतरी कॉमन आरोग्यदायी असा मेसेज द्या ना तुम्ही. सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुमचं मन प्रसन्न ठेवा. एक आहे की जुन्या भूतकाळात आणि भविष्यकाळापेक्षा वर्तमानात जीवन जगा, लाईव्ह इन प्रेझेंट. डोंट फोकस ऑन द पेन, फोकस ऑन द प्रोग्रेस ऑफ मुवमेंट. तुम्ही जो काही एक्सरसाइज करणार आहात, सूर्यनमस्कार करणार, तुमच्यामध्ये काय चांगला बदल झाला हा पहिला बघा. सतत चांगलं बघायला शिका. सतत चांगलं जर बघितलं तर आपण सकारात्मकता ठेवली प्रत्येक गोष्टीमध्ये तर आपले सगळ्याच प्रकारचे आजार हे आपले कमी होणार आहेत. तर आम्हाला US मध्ये जेव्हा माझा पहिला कोर्स होता फ्लोरिडाचा, तेव्हा आम्ही 17 इंडियन्स होतो आणि 17 इंडियनमध्ये 3 इंडियन राहिलो. कारण बऱ्याच वेळा आपल्याला आपण म्हणतो की ही शॉर्ट झालाय, हे इथं दुखत आहे, इथे हे बारीक दिसत आहे, इथे त्या माणसाचं हे चुकीचं झालंय. तर अमेरिकेमध्ये पहिली गोष्ट शिकवली की तुम्ही काय चांगलं आहे ते आधी त्या माणसातलं सांगा. तर नेहमी आपण आपल्या आयुष्यात आपल्याकडे काय चांगलं आहे, आज एखाद्या माणसाला हात नाही आहेत, पण एखाद्या माणसाला डोळा नाही आहे, पण मला सगळं आहे, मग आपण जे चांगलं आहे त्याला धन्यवाद देणं गरजेचं आहे. मग आपण प्रत्येकाला आपल्या आय लव्ह स्पाईन हा एपिसोड ऐकल्यानंतर प्रत्येकाने म्हणा की आय लव्ह स्पाईन. नाही, बरोबर आहे. हा एपिसोड जे शेवटपर्यंत बघतील ना त्यांना कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायला पाहिजे आय लव्ह स्पाईन. डॉक्टरने सांगून टाकले ऑलरेडी, म्हणजे डॉक्टर पण इनोटॉक्सचे एपिसोड्स बघतात बरं का, आणि सबस्क्राईब पण केलंय त्यांनी. आय लव्ह स्पाईन, आय लव्ह. तुम्ही एक गुलाब तुमच्या पाठीला, तुमच्या मानेला द्या की ज्याने आजपर्यंत तुम्हाला साथ दिली आहे. त्याचबरोबर रोज व्यायाम कंपल्सरी करा, रोज वेळेवर जेवा, वेळेवर झोपा आणि व्हिटॅमिन M मिळवण्यापेक्षा व्हिटॅमिन आनंद कसा जास्त मिळवेल याच्याकडे फोकस करा. तर तुमचं आयुष्य हे दीर्घकाळ आणि चांगलं जाईल. आज आपण सगळ्यात जास्त पैसे कसे मिळवायचे, मिळवलेले पैसे कसे ठेवायचे याच्याकरता जास्त डोकं लावतो. त्यापेक्षा आपलं जीवन आनंदमय कसं होईल ह्याच्याकडे जर डोकं लावलं तर नक्कीच आपले आजार कमी होऊन आपलं भरभराट आपली होणार आहे सगळी. बरोबर आहे. थँक्यू सो मच डॉक्टर विराज. तुम्ही आमच्या इनोटॉक्सच्या स्टुडिओमध्ये आलात. थँक्यू. आणि खूप मजा आली आज. आता एक शेवटचं रिच्युअल राहिलं आहे, ते म्हणजे आमचा गेस्ट बोर्ड आहे इनोटॉक्सचा. त्या गेस्ट बोर्डवरती प्रत्येक गेस्ट येऊन आम्हाला बेस्ट विशेस देतो. तर तो गेस्ट बोर्ड आता आपण घेऊयात आणि तुम्ही पण एक मेसेज द्या आम्हाला. येस. इनोटॉक्सनी जे हे कार्य केलं आहे पॉडकास्टचं, हे
कार्य त्यांचं फार उत्तुंग आणि वरच्या प्रत्येक वेगवेगळ्या चांगल्या लोकांना तुम्ही बोलवा आणि जे बोलून आज समाजामध्ये जो बदल होतोय तो खराच वाखाणण्यासारखा आहे. कारण ह्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं जीवनशैली पण बदलणार आहे, आरोग्यशैली बदलणार आहे आणि तुमच्या या कार्याला मनापासून आभार. थँक्यू सो मच.